कॉलनीतील सिद्धार्थ भाटे उर्फ सिद्धार्थ गुरु या भोंदू बाबाचा मुखवटा अखेर फाटला असून त्याच्या विरोधात अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण व जादूटोणा विरोधी कायद्यान्वये नाशिक रोड पोलीस ठाण्यात गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या प्रकरणी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती नाशिक तसेच महाराष्ट्र महिला तक्रार निवारण केंद्र नाशिक रोड शाखा यांच्यासह पीडित मुलीच्या वडिलांनी पोलीस आयुक्त डॉक्टर संदीप कर्णिक यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले। यानंतर पीडित मुलीच्या वडिलांच्या तक्रारीवरून नाशिक रोड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला। फिर्यादीनुसार भोंदू सिद्धार्थ गुरु हा माझ्या अंगात अघोरी शक्ती आहे आणि जर तू माझ्याशी लग्न केलंस तर ही शक्ती तुला मिळेल अशा विचित्र दाव्याने अल्पवयीन मुलीची दिशाभूल करीत होता। हा दावा स्वतः जादूटोणा विरोधी कायद्याअंतर्गत गुन्हा ठरत असल्याचे महाराष्ट्र अनिन्सने पोलिसांना स्पष्ट केलं आहे। यापूर्वी या भोंदू बाबाने व त्याच्या साथीदारांनी अनेक असह्य महिला व अल्पवयीन मुलींचे लैंगिक व आर्थिक शोषण केल्याची शक्यता कार्यकर्त्यांनी वर्तवली असून पोलिसांनी सखोल चौकशी करावी व पीडितांनी सामाजिक भान ठेवून पुढे येऊन पोलिसांना सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे। या प्रकरणी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य प्रधान सचिव डॉक्टर TR गोराणे, जिल्हा कार्याध्यक्ष प्राध्यापक आशा लांडगे, जिल्हा प्रधान सचिव अरुण घोडेराव, जिल्हा कायदा सल्लागार ॲडव्होकेट सुशील कुमार इंदवे, महेंद्र दातरंगे, रंजन लोंढे, डॉक्टर विभावरी गोराणे, राज्य महिला आयोग तक्रार निवारण केंद्राच्या कायदेशीर सल्लागार ॲडव्होकेट अनिता जगताप, चंद्र मोरे, ॲडव्होकेट प्रभाकर वायचय, ॲडव्होकेट प्रशांत खरे, ॲडव्होकेट पुष्पा ढवळे आदी पदाधिकाऱ्यांनी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांना निवेदन दिले आहे। या घटनेनंतर सातपूर परिसरात एकच खळबळ उडाली असून भोंदू बाबांचा पर्दाफाश करून पीडितांना न्याय मिळवून देण्यासाठी पोलिसांनी कठोर पावले उचलावीत अशी मागणी केली जात आहे।